फक्त 2 भाज्या आणि सुपर हेल्दी अशी स्टफिंग असा रंगीन पराठा पाहून शेजारीही रेसिपी मागतील. चला मग सुरू करूया. त्यासाठी आपण घेऊया पालक, चिरून घेऊया. यात पालक आपण टाकतोय त्यामुळे यात आयरन खूप असेल. 2 मिनिटं बॉईल करून घेऊ फक्त. आता आपण एक बीट घेतलं आहे. बीटची साल काढून घेऊया. बीट जास्त घातलं तर रंग जास्त डार्क होईल, त्यामुळे प्रमाण सांभाळा. बीट असं छान कापून घेतलं आहे. वॉश करून बीटही 2 ते 3 मिनिटं बॉईल करून घेऊ. आता पालक आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. सेम बीटही बारीक करून घेऊ. आता आपण टोफू घेतला आहे. टोफूला वॉश करून छान किसून घेऊया. आपण टोफूच्या ऐवजी पनीरही घेऊ शकतो. त्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकलं आहे. छान असं मिक्स करून घेऊया. टोफूमुळे आपल्याला हा पराठा प्रोटीनयुक्त होईल. आता गव्हाचे पीठ घेतले, त्याचे 2 भाग करून घेऊया. एका भागामध्ये आपण पालकाची पेस्ट टाकून घेऊया. दुसऱ्या भागामध्ये बीटची पेस्ट टाकून घेऊया. छान असं मऊ कणिक मळून घेऊया. खूप कडकही नको आणि खूप लुसलुशीतही नको, अशी आपण कणिक मळून घेऊया. सेम बीटचीही कणिक मळून घेऊया. आता थोडं तेल टाकून पिठाचे 2 समान गोळे बनवून घेऊया. अगदी हेल्दी सॉफ्ट डिश ही आपली बनणार आहे आणि खूप कलरफुल, त्यामुळे मुलांचीही फेवरेट होईल. छान असे गोळे बनवून झाले आहेत. आता पालकाची छान अशी पोळी लाटून घेऊया. पोळी खूप बारीक लाटू नका. त्यानंतर बीटची सेम पोळी आपण लाटून घेऊया. आता पालकाच्या पोळीवर आपण आपली टोफूची स्टफिंग ठेवून घेऊया. छान असं सर्वीकडे स्टफिंग पसरवून घेऊया. आता त्यावर बीटची पोळी ठेवून घेऊया. सर्वीकडनं कडा दाबून घेऊया. त्याचा हळूहळू रोल बनवून घेऊया. रोल तयार झाला की चाकूने त्याचे कणकेचे गोळे बनवून घेऊया. अशा पद्धतीने कापून गोळे तयार आहेत. आता एका गोळ्यावर थोडीशी काळी तीळ टाकायची आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर आणि पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा एकच साईडने लाटा म्हणजे तो व्यवस्थित होईल. पराठा लाटून झाला की पॅन गरम आहे, त्यावर आपण पराठा शेकून घेऊया. वरतून तेल किंवा तूप लावून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान पराठा शेकून घेऊया. किती छान कलर आला आहे. मुलांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट असा रंगीन पराठा आहे. कलरफुल दिसतो, त्यामुळे मुलंही टिफिन अगदी लवकर संपवतात. तुम्हाला जर अशा हेल्दी रंगीन रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच सोप्या, कलरफुल आणि हेल्दी डिशेससाठी पुन्हा भेटूया. बाय.